तुम्हाला कंपोस्टिंग करायचंय असं म्हणतात, मग आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. घरच्या किंवा सोसायटीच्या साध्या कंपोस्ट बिन मध्ये सगळा जैविक कचरा टाकता येत नाही. काही गोष्टी टाकल्या तर कंपोस्ट खत न बनता कचरा बनतो. दुर्गंधी येते, माशा किडे वाढतात, उंदीर आणि कुत्रे हुंगू लागतात आणि शेवटी सगळं वाया जातं. मग यावर उपाय काय? कंपोस्टिंगसाठी टाकण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये फळांच्या साली, उरलेला कच्चा भाजीपाला, फुलं, कॉफी, चहा पावडर, अंड्यांची सालं, कोरडी पानं, गवत, नारळाचा भुसा, काडी कचरा आणि थोडासा कागद किंवा टिश्यू. एक लक्षात घ्या, ओला कचरा टाकल्यानंतर त्यावर नेहमी कोरडा कचरा, कोरडी पानं, कागद, भुसा अशा गोष्टी टाका, म्हणजे वास येत नाही. आणि काय टाळायचं तर त्यामध्ये प्लास्टिक, फॉईल, काच, मेटल, सॅनिटरी डायपर, सिगरेट, राख, केमिकल आणि क्लिनरचे अवशेष हे तर अजिबातच टाकायचं नाही. आणि घरच्या कंपोस्ट मध्ये तेलकट, तळलेलं, उरलेलं जेवण, मांस, मासे, हाडं, दूध, दही, चीज, जास्त मीठ मसाले असलेले शिजवलेले जेवण टाकू नका. यामुळे दुर्गंधी आणि प्राण्यांचा, किड्यांचा त्रास वाढतो. यामुळे कंपोस्ट प्रक्रिया बिघडते. मंडळी, हे पदार्थ हॉट कंपोस्ट सारख्या विशेष सिस्टीम मध्येच योग्य पद्धतीने हाताळता येतात. म्हणूनच चुकीचं टाकून सगळं वाया घालवू नका. तुमच्या घरात किंवा सोसायटीत कंपोस्टिंग नीट सुरू करायचं असेल आणि काय टाकायचं, काय टाळायचं याचं योग्य मार्गदर्शन हवं असेल तर पूर्णम इको व्हिजनला संपर्क करा आणि फॉलो करा इति पूर्णमला.